भारतरत्न इंदिरानगर इथं श्री शरण शिवलिंगेश्वर मंदिर इथे अड्डा पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। भारतरत्न इंदिरानगर येथील श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराजांचा अड्डा पालखी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। दरवर्षी श्रावण समाप्तीनिमित्त या पालखीचं आयोजन करण्यात येतं। या पालखी महोत्सवापूर्वी श्रावण महिन्यात दररोज पहाटे 5:30 ते सकाळी 6 या वेळेत जप आणि त्यानंतर श्रींची पाद्यपूजा असा नित्यक्रम असतो। याची सांगता पालखी महोत्सवानं होते। या पालखी मिरवणुकीत वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली भजनी मंडळ आणि पारंपरिक वाद्ये यांचा समावेश असतो। ही मिरवणूक भारतरत्न इंदिरानगर येथील परिसरातून काढली जाते। यावेळी ठिकठिकाणी भाविकांकडून पालखीचं स्वागत करून मनोभावे पूजा केली जाते। भक्तांकडून शिवनामाचा गजर केला जातो आणि इतर घोषणाही दिल्या जातात। मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना श्रीशैल भरले यांच्यातर्फे प्रसाद आणि सोमलिंग खराडे तसंच सिद्धारूढ होळीकट्टी यांच्याकडून चहाचं वाटप करण्यात येतं। पालखी महोत्सवाचं यंदाचं 51वं वर्ष असल्याचं श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज ट्रस्टचे अध्यक्ष मल्लीनाथ हुंचळगी यांनी सांगितलं। श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज मठ भारतरत्न इंदिरानगर सोलापूर हे आपल्या मठात दरवर्षीप्रमाणे गणपती बसल्या दुसऱ्या दिवशी पालखी आम्ही साजरा करतो। आता हे 51वं वर्ष चाललेलं आहे। गेल्या वर्षी आम्ही 50 वर्षाचा रौप्य महोत्सव करण्यासाठी आम्ही फार धडपड केलो। ते कोरोनाच्या काळामुळे आम्ही काही करू शकलो नाही। तरी आता यावर्षी आम्ही 51 वर्षाचा कार्यक्रम साजरा करत आहोत। तरी या कार्यक्रमाला आशानगर, विनायकनगर आणि MIDC इथले सर्व कोळी समाजाचे बांधव येऊन दर्शनासाठी येतात आणि संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान आपला पालखीचा सांगता होतो आणि त्यावेळी प्रसाद वगैरे वाटप असतात आणि सर्व भाविकांनी येऊन दर्शनाचे लाभ घेतात।